नमस्कार मित्रांनो. एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ऑलरेडी आपण आपल्या चॅनेलवरती इयत्ता 6वी इतिहासाला सुरुवात केलेली आहे आणि आता आपण पाहतोय इयत्ता 6वी नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्र म्हणजे बेसिकली काय? आपण भारताचे नागरिक बनणार आहोत किंबहुना आता आहोत, पण तो अधिकार आपल्याला 18 वर्षानंतर मिळणार आहे. तर मग ॲज अ नागरिक आपले काय-काय अधिकार असतात, काय-काय हक्क असतात आणि एकूणच आपली जी काही समाज व्यवस्था आहे, तर ती कशी चालते, या सगळ्याचा अभ्यास आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ नागरिकशास्त्र. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे आपले स्थानिक शासन आणि त्याच्यामध्ये आपण काय-काय पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपले समाज जीवन कसे आहे, आपल्या समाजामधील विविधता कशी आहे, ग्रामीण पातळीवरती शासन व्यवस्था कशी आहे आणि शहरी पातळीवरती शासन व्यवस्था कशी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने चालतं. तर या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत याच पुस्तकामध्ये किंवा या पाठ्यपुस्तकामध्ये. ऑलरेडी मी कंप्लीट इतिहास अपलोड केलेला आहे. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील, तर प्लीज ते व्हिडिओज नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला इतिहासही समजायला नक्कीच मदत होईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण चालू करूया आपल्या पाठाला. आपले समाज जीवन. सगळ्यात पहिल्यांदा तर माणसाला समाजाची गरज का वाटते? म्हणजे आपण म्हणतो की हम अकेले आते हैं, अकेले चले जाते हैं, फिर समाज काहे चाहिए? तर कुठलाही माणूस एकटा नाही राहू शकत, एकटं जीवन नाही जगू शकत. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपण पाहिले की सुरुवातीपासूनच जसजशी मानवाची वाटचाल होत होती, 5वीच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं, तसतसं माणूस समूह करून राहू लागला. मानवाने वस्ती निर्माण केली, मानवाने नगरी निर्माण केली, वसाहती निर्माण केल्या. का? कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला समूहात राहायला आवडतं, त्याला कुटुंबात राहायला आवडतं आणि म्हणून माणसासाठी समाज जीवन महत्वाचं आहे. ठीक आहे? सो इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण माणसाची उत्क्रांती कशी झाली हे पाहिलं. आपले जीवन किंवा आपले सामाजिक जीवन हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आकारास आलेले आहे. माणूस आधी भटक्या अवस्थेमध्ये होता. मग तो हळू-हळू त्याला अग्नीचा शोध लागला, चाकाचा शोध लागला. तो अन्न भाजून वगैरे खाऊ लागला. मग त्याला शेतीचा शोध लागला. मग तो एका ठिकाणी राहू लागला. तर ह्या सगळ्यामधून तो आता एक स्थिर असं जीवन जगतोय. तर या ठिकाणी तुम्ही पूर्ण उत्क्रांती बघू शकता, की आधी थोडंसं शिकारी आणि भटका स्वरूपाचं जीवन होतं. मग ते थोडंसं शेती करू लागले, स्थायिक झाले आणि आत्ताचा आपला भारत. आता इथून 50 वर्षानंतर समाज कसा असेल याची कल्पना तुम्ही करा. कुठेतरी मध्ये-मध्ये रोबोट्स वगैरे पण ॲड होतील 50 वर्षानंतर, ते तुम्हाला इमॅजिन करायचंय. आता माणसाला समाजाची गरज का वाटली? व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित सामूहिक जीवन महत्वाचं असतं. भटक्या अवस्थेमध्ये माणसाला हे स्थैर्य आणि ही सुरक्षितता नव्हती. समूहामध्ये राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव माणसाला होऊ लागली आणि म्हणूनच माणूस एकत्र राहू लागला. एकत्र राहिल्यामुळे काय होतं, की आपण संघटित राहतो. एकमेकांवरती अडचणी आल्या तर आपण एकमेकांना हेल्प करू शकतो. कुठल्या प्राण्याने हल्ला केला तरी पण आपण एकत्र राहू शकतो. तर या सगळ्या गोष्टी माणसाला हळू कळू कळू लागल्या आणि म्हणूनच त्याने एकत्र राहणं प्रेफर केलं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे समाजाच्या निर्मितीमागील ही एक प्रमुख प्रेरणा आहे. समाजामधील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. आता कसंही समाज चालेल का? नाही. काहीतरी नियम पाहिजेत ना, कोणी काय करणार आहे, कोणी काय नाही करणार, असे काही नियम असतील. आणि त्यातूनच मग पुढे रूढी, परंपरा, नीतिमूल्ये, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. आणि त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिकाधिक संघटित आणि स्थिर झाले. आता मग माणसातील समाजशीलता, माणूस सामाजिक प्राणी का आहे किंवा त्याला समाज जीवन का पाहिजे हे आपल्याला कळलं. मग त्याच्यातली समाजशीलता काय आहे ते आपण बघूया. माणूस स्वभावतः समाजशील आहे. एकमेकांसोबत राहणं, एकमेकांच्या सोबतीनं राहणं हे सगळ्याच माणसांना आवडतं. सर्वांसमवेत राहणे ही जशी आनंदाची बाब आहे, तशीच ती आपली गरज सुद्धा आहे. आपल्या अनेक गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या शारीरिक गरजा आहेत. आणि त्या पूर्ण झाल्या की आपल्याला स्थैर्य मिळतं. आणि म्हणून परंतु एवढंच पुरेसं आहे का? तर नाही. आपण काय पाहिलं होतं इतिहासामध्ये, की नदी जर असेल आसपास, तर त्याच्या आसपास सुपीक जमीन असते. मग माणसाला काय हवं होतं? अन्न, वस्त्र, निवारा. नदी आहे, सुपीक जमीन आहे म्हणजे तो शेती करू शकतो. मुबलक पाणी आहे, त्याच्यामुळे पिण्याचा, खाण्याचा सगळा काही त्रास होता तो संपलेला आहे. त्याला आसपास निवारा बांधायचा आहे. असं करत-करत त्या ठिकाणी शेतीची सुरुवात झाली. वसाहती स्थापन झाल्या. ठीक आहे. पण एवढंच पुरेसं होतं का? तर नाही. आपल्याला आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजा पण असतात. उदाहरणार्थ एकटा माणूस जर असा राहू लागला किनाऱ्याच्या बाजूला, तर ते चालेल का? तर नाही. एकटा माणूस तर असं काही राहू शकत नाही. त्याला काय पाहिजे सोबत? त्याला सोबत समाज पाहिजे. त्याला सोबत इतर लोकं पाहिजेत. त्याला सोबत त्याचं कुटुंब पाहिजे. तर तो स्वतःला सुरक्षित त्याला वाटणार आहे. त्याला स्वतःला सुरक्षित वाटणार आहे. ठीक आहे. आणि मग आपल्याला जर आनंद झाला, तर आपल्याला तो कोणालातरी सांगावासा वाटतो. कोणासोबत तरी शेअर करावासा वाटतो. दुःख झालं तर असं वाटतं, की आपल्यासोबत कोणीतरी असावं.
हो की नाही? आणि मग आपल्या आपल्या कुटुंबातील लोक असतील, आपले नातेवाईक असतील, आपले मित्र असतील, आपल्या मैत्रिणी असतील, त्यांचा सहवास आपल्याला आवडतो. कारण आपण त्यांच्याशी सगळं काही शेअर करू शकतो. आपल्या दुःखात ते आपल्याला आधार देतात. ते आपल्याला आपल्या समस्यांमधून, प्रॉब्लेम्समधून बाहेर काढतात आणि यातूनच कळतं, की आपण किती समाजशील आहोत. ठीक आहे? चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पहिले बक्षीस मिळाले आहे. ते तुम्ही स्वतःजवळ ठेवाल, की मित्र-मैत्रिणींना दाखवाल? अर्थात आपल्याला आनंद झाला, की आपण तो सगळ्यांसोबत शेअर करतो. त्याच्यामुळे तुम्ही ते मित्र-मैत्रिणींसोबत शेअर कराल. त्यांनी तुम्हाला कसा प्रतिसाद द्यावा अशी तुमची इच्छा आहे. तर सगळे तुम्हाला काँग्रॅच्युलेशन्स म्हणतील. तुम्ही काढलेल्या चित्राचं कौतुक करतील. तुम्ही हे डिझर्व्ह करता हे तुम्हाला पटवून देतील. ठीक आहे. आणि मग त्यांचा हा प्रतिसाद ऐकून तुम्हाला कसं वाटेल? अर्थात कौतुक केल्यामुळे छान वाटेल. तुमचं चित्र त्यांना आवडलं म्हणजे तुम्हाला असं वाटेल, की मला चित्र काढता येतं. मग तुम्ही अजून चित्र काढाल, त्याच्यामध्ये अजून प्रगती कराल, स्वतःला अजून इम्प्रूव्ह कराल. तर अशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आपल्या स्वतःच्या ग्रोथसाठी, आपल्या स्वतःच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचा असतो. तो चांगला असो किंवा वाईट असो, वाईट प्रसंगातून किंवा प्रतिसादातून आपण नवीन शिकायचं असतं किंवा स्वतःला अजून इम्प्रूव्ह करायचं असतं. आणि चांगला प्रतिसाद मिळाला तरी पण स्वतःला इम्प्रूव्हच करायचं असतं. बरोबर? आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या काय आहेत आपल्या मूलभूत गरजा आहेत. हे सगळ्यांनाच माहिती आहे. समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होत असतात. आता आपण एखादं मटकं पाहतो. ते कुंभाराने बनवलं. त्याच्याकडे ते कौशल्य आहे. त्याच्या मेहनतीने ते मटकं बनलं. ठीक आहे. किंवा एखादं कुठलंही लोहकाम केलेलं कुठलीतरी वस्तू असू दे. ते पण त्या व्यक्तीच्या श्रमामुळे, त्याच्या कष्टामुळे बनलेलं आहे. राइट? सो शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो. या सर्व गोष्टी आपल्या समाजामध्ये उपलब्ध होतात. वेगवेगळे उद्योग आणि व्यवसाय यामधून आपल्या गरजा पूर्ण होतात. उदाहरणार्थ आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागते. पुस्तकासाठी नवीन कागद लागतो आणि त्यामुळे कागद निर्मिती असेल, मग त्याच्यावरती लिखाण किंवा छपाई करणं असेल आणि त्याची बांधणी करणं इत्यादी सगळ्याच व्यवसाय जे आहेत तर ते त्यांचा विकास होतो. अनेक व्यक्ती त्यांचा वाटा उचलतात. समाजामधील अनेक व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात. आता अर्थात आपल्याला कागद पाहिजे म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा तर झाड आलं पाहिजे. म्हणजे झाड असलं पाहिजे. ते झाड तोडणारं कोणीतरी असणार. त्यापासून त्याचा पानाचा पल्प बनवणार, सालांचा पल्प बनवणार, त्याच्यापासून कागद बनवणारं कोणीतरी असणार. मग कागद बनवलं की त्याच्यावरती कोणीतरी मजकूर छापणार. मजकूर छापल्यानंतर त्या पुस्तकाची बांधणी होणार. ते विकायला येणार. मग आपण ते खरेदी करणार. म्हणजे बेसिकली एका पुस्तकामागे इतके सगळे व्यवसाय आहेत. ठीक आहे. सो जर आपण एकटेच माणूस राहत असतो, तर आपण एवढं सगळं एकट्याने केलं असतं का? तर नसतं केलं. म्हणजे यासाठी पण माणूस किती समाजशील प्राणी आहे किंवा एक दुसऱ्यांवरती किती अवलंबून आहे, हे आपल्याला याच्यामधून कळतं. ठीक आहे. तर कुठलीही गोष्ट होण्यामागे अनेक व्यक्तींचा त्याच्यामध्ये वाटा असतो आणि त्यातूनच आपल्या क्षमता, कौशल्यांचा विकास होतो. समाजामध्ये मूलभूत गरजांची पूर्तता होते. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यादींसाठी आपण सर्व एकमेकांवरती अवलंबून असतो आणि म्हणूनच आपले समाज जीवन हे परस्परावलंबी आहे, एकमेकांवरती अवलंबून आहे. त्याच्यानंतर पुढे असं आहे, की आपला विकास. आता आपला विकास कसा होतो? प्रत्येक माणसामध्ये निसर्गतः काही गुण आणि काही क्षमता असतात. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, युनिक आहे आपण असं म्हणतो. काही जण अभ्यासामध्ये हुशार असतात, काही जण खूप सुंदर चित्र काढतात, काही जण खेळामध्ये अतिशय माहिर असतात, काही डान्स सुंदर करतात, काही गाणी छान म्हणतात तर किंवा गातात. तर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी सुप्त गुण असतो आणि प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी असं असतं, की ज्याच्यामध्ये ते बेस्ट असतात. त्याच्यामध्ये ते युनिक असतं. ठीक आहे? आणि त्यांचा विकास समाजामुळे होतो. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो. पण ती आपल्याला जन्मतः अवगत नसते. आपण कुणाला कोण पोटातून शिकून येतं का मराठी, हिंदी, संस्कृत सगळं काही शिकून आलोय असं काही आहे का? तर नाही. आपण जन्मल्यानंतर हळू काका, मामा, आई, बाबा असं काहीतरी बोलायला शिकतो. म्हणजे आपण जन्मल्यानंतर हे सगळं शिकतो. कोणीही भाषा जन्मतः अवगत करून येत नाही. ठीक आहे. घरात जी कुठली भाषा बोलली जाते ती आपण शिकतो. एखादं बाळ आहे ते जर घरामध्ये त्यांचं भलेही महाराष्ट्रीयन कुटुंब असेल, पण बाय चान्स घरामध्ये तमिळ बोललं जातंय, तर ते बाळ तमिळ शिकणार, परत ते मराठी शिकेल, हळू-हळू ते हिंदी पण शिकेल. म्हणजे जी भाषा घरात बोलली जाते, जी भाषा त्याच्या समाजामध्ये बोलली जाते, ती भाषा ते बाळ हळू शिकू लागतं. ठीक आहे. आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील, तर आपण तीही भाषा शिकू लागतो. शाळेमध्ये अजून वेगळ्या भाषा शिकू लागतो. म्हणजे आपल्याजवळ विचार करण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ आपल्याला जर निबंध लिहायला सांगितला, परीक्षेमध्ये निबंध लिहा असा प्रश्न येतो. प्रत्येकाचाच निबंध सेम असतो का? तर नाही. प्रत्येकाचा विचार वेगळा आहे, प्रत्येकाची परवरिश वेगळी आहे, प्रत्येकाला वेगळं शिकवलं गेलंय, प्रत्येकजण वेगळं काही शिकलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचा निबंध पण वेगळा असतो. कारण प्रत्येकाची विचार करण्याची प्रोसेस ही वेगळी आहे. ओके. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागतात. विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी आपल्याला समाजामुळे मिळते. माणसातील कलागुणांचा विकास देखील समाजामुळेच होतो. एखादा गायक आहे, चित्रकार आहे, शास्त्रज्ञ आहे, साहसवीर आहे किंवा समाजकारण करणारा व्यक्ती आहे.
तर या प्रत्येकाला समाजामुळेच प्रोत्साहन मिळतं, पाठिंबा मिळतो आणि त्यामुळेच ते त्यांच्यातील गुणांचा विकास करू शकतात आणि त्यासाठी प्रोत्साहन मिळणं खूप महत्वाचं असतं. आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट करतो, आपल्याला सतत वाटतं ना, की कोणीतरी आपलं कौतुक करावं, कोणीतरी ह्याला छान म्हणावं, आपण छान चित्र काढलं किंवा आपण काहीतरी छान केलं, की कुणीतरी आपली प्रशंसा करावं असं आपल्याला सारखं वाटतं. कारण माणूस हा भुकेला असतो कौतुकाचा. त्याला सतत वाटतं, की कोणीतरी आपलं कौतुक करावं, कोणीतरी आपल्याला छान म्हणावं आणि मग कोणीतरी छान म्हटलं, की आपल्याला पण आनंद होतो. आपण तशीच गोष्ट पुन्हा-पुन्हा करण्याचा प्रयत्न करतो. अजून चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर? आणि स्वतःचा व्यक्तिमत्त्वाचा विकास आपण घडवत असतो. बरं, आता आपण समाज जीवन सगळं पाहिलं. पण नेमका समाज असतो तरी काय? तर समाजामध्ये सर्व स्त्री-पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान, मुले-मुली या सगळ्यांचा समावेश असतो. आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात. समाजामध्ये विविध गट, संस्था, संघटना असतात. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार यांच्यामधील देवाण-घेवाण यांचाही समावेश हा समाजामध्ये होत असतो. म्हणजे बेसिकली प्रत्येक माणूस इज समाज. ठीक आहे? सो माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही. तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात, तेव्हा त्याचा समाज बनतो. ओके. आपण समाजात राहतो म्हणजे असे काही लोक आहेत ज्यांचा उद्देश सेम आहे. असे काही लोक आहेत जे एकत्र मिळून आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी काम करतात. त्याला आपण समाज म्हणतो. फक्त लोकांची गर्दी, लोकांचा गोंधळ त्याला समाज म्हटलं जात नाही. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी अशी व्यवस्था निर्माण करावी लागते. आणि या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत आणि समाजाचे जर अस्तित्व आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर ही व्यवस्था खूप महत्वाची असते. जन्मतः सर्व माणसे समान आहेत. माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखाच आहे. माहीत आहे का तुम्हाला पाहतोय आपण? भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान असतात. संविधान आपण रोज सकाळी शाळेमध्ये म्हणतो. तर संविधानाने आपल्या सगळ्यांनाच समतेची हमी दिलेली आहे. प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे. प्रत्येक जण समान आहे. क्षमता आणि कौशल्य यांचा उपयोग करून आपण आपली प्रगती साधू शकतो. उदाहरणार्थ अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणं आवश्यक आहे. शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. शेतीची अवजारे, कारखाने, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँक वगैरे इत्यादींची व्यवस्था निर्माण करावी लागते. पण हे पाहणार कोण? कोणीतरी पाहिलं पाहिजे ना हे. तर मग ही जी काही व्यवस्था आहे, ती गाव पातळीवरती होते, ती शहर पातळीवरती होते, ती देश पातळीवरती होते, जिल्हा पातळीवरती होते. तर या सगळ्याचा अभ्यास आता आपण पुढच्या काही पाठांमध्ये करणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि बेसिकली जो आपला नागरिक शास्त्राचा मूळ हेतू आहे, की समाज म्हणजे काय? समाज का गरजेचा आहे? किंवा नागरिक शास्त्र ओव्हरऑल का गरजेचं आहे? हे तुम्हाला कळलं असावं. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.